तुला काही हवंय का? हा ते पाणी संपलं होतं रूम मधलं. धैर्य अहो, मला हाक मारायची ना, मी आले असते ना पाणी घेऊन. तुम्ही जा बरं, वर जाऊन आराम करा. जा इकडे, मी लगेच तुमच्यासाठी पाणी घेऊन येते. जा. हॅलो सावी मॅडम, एक आनंदाची बातमी आहे. एक इन्व्हेस्टर मिळालाय जो आपल्याला फंडिंग करायला तयार आहे. आता आपले सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. आणि मी त्यांना हेही सांगितलंय की आपल्या हॉटेलचे ब्रँड अँबॅसेडर तुम्ही असाल. तर तयार झाले ते. काय? सॉरी, तुम्हाला न विचारताच मी हा निर्णय घेतला. पण काय ना मॅडम, माझ्याकडे दुसरा पर्याय नाहीये. जर हा चान्स माझ्या हातून निघून गेला ना, तर आयुष्यात न उठेन मी. पण तुम्ही काळजी नका ना करू. तुम्ही फक्त या तिथे, बाकी सगळं मी हँडल करतो. हा, इन्व्हेस्टर्स एका तासात येतील, तुम्ही पण पोचा. अहो पण मॅडम प्लीज, आता नाही म्हणू नका. मी तुमच्या पाया पडतो वाटल्यास. मॅडम तुम्हाला माहिती आहे ना, माझ्या आईचं हे स्वप्न आहे. आणि ते जर पूर्ण नाही ना झालं, तर माझ्याकडे जीव देण्याशिवाय पर्याय नाही उरणार. मॅडम याल ना तुम्ही? मॅडम प्लीज या. हे बघा, मी तुमचा फार वेळ नाही घेणार. 4 वाजता इन्व्हेस्टर्स येतात, तुम्ही 5 वाजेपर्यंत फ्री होऊन जाल. काय ग? संध्याकाळी हळदी कुंकवाचा कार्यक्रम आहे माहितीये ना, तरी गप्पा मारत बसलेस. आवरलं पटपट. मॅडम, एक रिक्वेस्ट होती. तो अंगद मला भेटायला आला होता ना काल, त्यांना आज इन्व्हेस्टर सोबत एक मीटिंग फिक्स केली. मला जायला लागेल. मी जा. मी तुला आधीच म्हटलंय, तुझा आणि आमचा काहीच संबंध नाहीये. त्यामुळे तू काय करतेस काय नाही, मला त्याच्याशी काही घेणं देणं नाहीये. फक्त हे सगळं करत असताना धैर्याला त्रास होता कामा नये. आणि धैर्याला कुठल्याच गोष्टींच्या मध्ये ओढायचं नाही. तुला कोणाला भेटायचं भेट, काय करायचं ते कर. फक्त हे सगळं करत असताना मुजुमदारांची सून आहेस ना, हे एवढं विसरू नकोस. संध्याकाळी 6 वाजता बायका येणार आहे. त्या येईपर्यंत तू आलीस तर मिळव. हॅलो. हां, येते मी. बाकीच्या वेळेला 100दा खोलीत येऊन त्रास देते. आज मात्र हिला एकदाही येता येत नाहीये. नाटके सगळी. वहिनी,
माझी ना एक मीटिंग आहे, मी पटकन जाऊन येते. हां, आलेच. सणवाराची कुठे निघाली ही बाहेर? हॅलो सावी मॅडम, थँक्यू सो मच, तुम्ही वेळेत आला. आता माझे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. इन्व्हेस्टर आलेत ना? ऍक्च्युली मला जरा गडबड आहे, मला लवकर घरी जायचंय म्हणून विचारले. नाही नाही, ते ऑन द वेज आहेत, येतील. तुम्ही बसा ना आत. आणि काळजी नका करू, फार वेळ नाही लागणार. या. अजून किती वेळ लागणार आहे? नाही, मला घरी जायचंय लवकर. हा, मी कॉल करून विचारतो. त्यांचा कॉल नाही लागत आहे. एक्सक्यूज मी. येस सर. मॅडमसाठी ज्यूस घेऊन येईल का? शुअर.